हाय. हॅलो. उद्या भेटायचं का? पण कुठे? तेच आपल्या लहानपणापासून फेवरेट असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली. ओके, ठीक आहे. हॅलो. हा, पोहोचलास का? हा, जस्ट आताच पोहोचलोय. तू कुठे आहे? बरं, मी पण पोहोचते 5 मिनिटात तिथे. बरं, चालतंय, ठीक आहे. जवळजवळ 12 वर्षे झाली आम्ही एकमेकांना ओळखतोय. इतक्या वर्षापासून मनात जितक्या फिलिंग दाबून ठेवल्या आहेत त्या आज तिच्यासमोर व्यक्तच करून टाकतो. एक मिनिट, पण ती मला नाही बोलली तर? नाही नाही, असं होणारच नाही. पट्टू, घाबरलास ना? घाबरलं बिबरलं नाही, डचकलंय फक्त. हा, गप गप. लहानपणापासून ओळखते मी तुला. मला चांगलंच माहिती तू किती फट्टू असते. अरे, जरा ते ऑफिसचे कपडे तरी चेंज करून यायचे. अरे, ते ऑफिस मधून निघायला थोडा उशीर झाला ना. आता घरी जाऊन उरकत बसलो असतं तर अजून लेट झाला असता, म्हणून डायरेक्ट असं आलं निघून. बरं, काही खाल्लं पण नसशील ना? थांब, माझ्याकडे असेल काहीतरी खायला. तुला आठवतंय आपण लहानपणी यातली जॅम आणि क्रीम खाऊन टाकायचो. आणि बिस्किट चिटकावून टाकायचं. किती मस्ती करायचो ना आपण. नको खातो. अरे, याला जे महत्त्वाचं सांगायला आलेले ते विसरूनच गेले. आता वेळ आहे, आताच सांगून टाक. हीच योग्य वेळ आहे, आताच विचारून टाकतो. मला तुला काहीतरी सांगायचंय. बरं, सांग तू काय सांगायचंय. नको, तू सांग आधी. बोलले ना आधी तू सांग म्हणून. बरं, मीच सांगतो. हिला असं डायरेक्ट नाही विचारत, आधी हिच्या मनातलं थोडं जाणून घेतो. काय रे, कुठे हरवला? काय नाही, चल चालत बोलूया. ऍक्च्युली माझा एक मित्र आहे ऑफिसमध्ये, आणि त्याला त्याची मैत्रीण खूप आवडते, पण त्याला कळत नाही की तिला कसं सांगावं. जर त्याने तिला सांगितलं तर त्यांची मैत्री पण तुटू शकते. मग सांग ना, तू काय केलं पाहिजे त्याने? हे बघ, त्याने ना तिला सांगून टाकाव्या त्याच्या मनातल्या फिलिंग्स. कारण ना आता त्याने जर त्याच्या मनातल्या फिलिंग्स दाबून ठेवल्या तर एका पॉइंटला त्याला वाटेल की तेव्हा जर हिंमत केली असती ना तर आता कदाचित ती माझ्यासोबत असते. हा, ते तर झालंच. आणि हे बघ, त्यांची मैत्री जर स्ट्रॉंग असली ना तर ती त्याला समजून घेईल, आणि जरी तिच्या मनात काही नसलं तर त्याला समजावून सांगेल, पण मैत्री नाही तोडणार. बरं, ते सगळं जाऊन दे, तुला काय सांगायचं होतं मला? मला तुला सांगायचंय की मला खूप खूप एक मिनिट. हॅलो. हा बाबा. हॅलो, कुठं आहेस तू? प्रथमेशला भेटायला आले. घरी लवकर ये, उद्या साखरपुडा आहे ना, अजून खूप कामं बाकी आहेत. आणि हो, प्रथमेशला पण सांग उद्या घरी लवकर यायला मदत करायला. बरं बरं, सांगते मी त्याला. काय बोलले बाबा? अरे, ते साखरपुड्याबद्दल बोलू. कोणाचा साखरपुडा? अरे, माझा साखरपुडा ठरलाय उद्या. सगळं अचानकच ठरलं. अरे, मी तुला कालच सांगणार होते, पण तू बोलला भेटूयात म्हणून, मग म्हटलं भेटूनच सांगते. तुला खूप काय काय सांगायचंय मला, पण आता निघते मी. घरी खूप तयारी बाकी आहे अजून, आणि बाबांनी पण घरी लवकर बोलवलंय. हा, आणि हो, उद्या घरी लवकर ये मदतीसाठी.
आणि एकदा का साखरपुडा वगैरे सगळं झालं ना की आपण बोलू निवांत. चल निघते, बाय. खरं बोलली होतीस. एकदा का वेळ निघून गेली की मनात एवढाच विचार येतो, मी पण थोडी हिंमत केली असती तर तू सुद्धा कदाचित माझ्यासोबत असतीस.